स्वागत आहे कुकिंग मास्टर जे मध्ये। मी आज तळलेले मोदक बनवणार आहे गणपतीसाठी, प्रसादसाठी। यासाठी बघा ही एक वाटी मैदा घेतला आहे, ती चाळून घेणार। चाळून घेणार, काय गुटली या किंवा जाळी आळी काय राहून चाळून घ्यायचं। चाळून घेतला। आणि एक वाटी बारीक रवा, मोठा रवा असला तरी तुमच्याकडं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा, पण बारीक घ्यायचा। रवा घेतला, ते पण चाळून घेतली, त्यातली जाळी वगैरे असली तर निघून जाते। चाळून घेतला तर पूर्ण असं चाळून घ्यायचं। आणि जे मोठा मोठा रवा आहे ती पण राहते ह्याच्यात। चाळून घेतला, जेवढा बारीक आहे तेवढा आपल्याला जरा त्यामध्ये जात, जे मोठा मोठा आहे ती राहतं। असं बघा, हे मोठा घरात राहिला घ्या, की कुठे जाळ्याही राहिल्या त्या बसल्या हे राहिल्या। त्यामध्ये थोडं नॉर्मलसं एक चिटकीवर मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून घ्यायचं, थोडंसं नरम व्हायला थोडासा खायचा सोडा, थोडासा एक चिटकीवर टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं। असं घ्यायचं। हे बघा, तूप मी कडवून घेतलंय मोहन घालायसाठी त्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये हे करायचं, घालून घ्यायचं। आपल्याला जेवढं पाहिजे असं घालून घ्यायचं, जास्त कमी लय पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे। असं गरम गरम आहे ते पीठ टाकून घ्यायचं बघा, असं फिरवून घ्यायचं। मस्त मस्त फिरवून घ्यायचं, पोळल हाताला सावधानीनं घ्यायचं आणि एक जीव करून घ्यायचा त्याला सगळा असं। थोडंसं मी घालून देते, ठेवून देते, जेवढं लागेल तेवढंच घालून घ्यायचं। असं दोन्ही हातानं एक जीव करून घ्यायचा त्याचा सगळं, खुसखुशीत एकदम म्हणजे होत्यात। वास मस्त तुपाचा येतोय बघा, असा गोळा बनला पाहिजे। अजून पण थोडासा गोळा बनत नाही, अजून थोडं घालून घ्यायचे यामध्ये। अजून थोडंसं घालून घेते, सगळंच घेते आता घालून एवढं। तुम्हाला लागेल तसंच घालून घ्या, तुमच्याकडून जास्त झालं कमी झालं असं। आता बघा एकदम बसा गोळा बनायला लागला, तरी पण सगळा एक जीव करून घ्यायचा। आवरण कसं एकदम खुसखुशीत झालं पाहिजे। आता गोळा बनायला लागला कसा आहे, तर ह्याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं। आता आपण थोडं थोडं पाणी घालून ही मळून घेऊया। थोडं पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्यायचा मस्त। असा पाणी घालून गोळा बनवून घ्यायचा, थोडासा पातळ गोळा बनवून घ्यायचा, का तर त्यात रवा आहे त्यामुळं काय होतं, पाणी पिऊन घेत आणि घट्ट होत सुकतं, नंतर मग लयच घट्ट होतं। पातळच मळून घ्यायचं। मस्त पाणी घालून मळून घ्यायचं, आणि थोडंसं नॉर्मल पाणी घालून घेते मी ह्या। पातळ मळलं एवढं, जरा पाणी पिऊन घेतो चांगलं। मग आपल्याला लाटी बनवायला पण व्यवस्थित येते, नाहीतर कडक झाला का लाटी बनवता येत नाही। पाणी लावून थोडं
पाणी लावून चांगलं एकदम चांगला एकजीव करून घ्यायचा. कसं पाणी घालून एवढा रवा आहे ते वसून घेतोय त्यातलं बघा हे करून. थोडं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि तुंबून तुंबून त्याच्यामध्ये रवानं सगळं पाणी सोसलं पाहिजे, वसून घेतलं पाहिजे असं तुंबून तुंबून. आता गोळा बनवून असं ह्याला 10-15 मिनटं ठेवून द्यायची, 15 ते 20 मिनिट. आता आपण मोदकाचं सारण तयार करून कढई ठेवली आहे, गरम करून घेतली कढई बघा. त्यामध्ये तूप घालून घेऊया. 1 चमच तूप घालून घेतलं, तूप घेतलं. 1 चमचा तूप घालून घेतलं. त्याच्यामध्ये एक विगरलं का आणि तूप विगरलं का कमी गॅस करून, कमी गॅस तूप विगरलं का कमी गॅस करून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी 1 चमचा खसखस घालून घेतली, खसखस भाजून घ्यायची. चांगली भाजून घ्यायची, कच्चा पाना निघाला पाहिजे खसखसमधनं, ती भाजून घ्यायची. त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट घालून घेऊ बघा. हे चिरलेलं बदाम कापायचं, ते घालून घेते. काजू, किसमिस सगळं हलवून घ्यायचं. काढून घ्यायचं असं भाजून जरा चांगलं भाजायचं. चांगलं भाजून घ्यायचं, खरपूर चांगला वास आला पाहिजे, चांगलं एकदम भाजून घ्यायचं. थोडासा खरपूर वास यायला लागला खरपूस का मग भाजून तयार झालं. मग आपण त्यामध्ये हे मनुका घालून घ्यायचं. मनुका थोडं हलवून घ्यायचं यामध्ये टाकून. 2 मिनिटं हलवून घ्यायचं मनुका. 2 मिनिटं हलवून झालं मनुका का, 2 मिनिटं भाजून हलवून झालं का आपण खोबऱ्याचा खिस आहे, 1 वाटी खोबरं खिसून घेतलंय, ते घालून घ्यायचं त्यामध्ये. खोबऱ्याचा खिस ते पण चांगला 2 मिनिटं चांगला ह्याचा एकजीव करून भाजून घ्यायचं. सुक्या खोबऱ्याचा घरच्याच खोबऱ्यात वाटून घेतलाय. बुरेचा ही काय पांढरं खोबरं काय आणलं नाही, घरी होतं. हे सगळं मोदक आपलं घरी हा एक वस्तू त्यातनं बनवू शकतो. एकदम सोपं साधं मोदक येतं, आपल्या घरात अवेलेबल आहे त्या ती वस्तू बनवू शकतो. चांगलं मस्त भाजून घ्यायचं. थोडंसं आपल्याला ह्याचा कलर नाही बदलायचा बघा. आता भाजून झालं. आता आपण गूळ घेतलाय, 200 ग्राम गुळ असं ते घालून घ्यायचं. तुम्ही साखर पण ह्या जागेला घेऊ शकता. मी गूळ घेतलाय, तुमच्या कमी जास्त गोडचे हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. गोड पाहिजे किंवा कमी पाहिजे, गोड जास्त गोड पाहिजे ते हिशोबाने तुम्ही घेता. मी 200 ग्राम गूळ घेतला बारीक हे करून. आता ह्याला पाक आपण ह्याचं विगुरावून घ्यायचं. तुम्हाला गोड नसला मग तर साखर पण घालू शकता तुम्ही बारीक करून त्यामध्ये.
सगळा गूळ विरघळला पाहिजे. मी दूध बी घालू शकता का? दूध नाही म्हणून मी पाणी घालते बघा. नॉर्मल म्हणजे नरम राहावं म्हणून नॉर्मलचं पाणी घालून घ्यायचं. एकदम नॉर्मल पाणी घालून घ्यायचं. काय तर मसाला कडक नाही झाला पाहिजे, नाहीतर निस्ता गुळानं मसाला एकदम कडक होतो. त्यासाठी नॉर्मलचं एकदम 2 थेंब पाणी घालून घेतलं आहे. आणि अजून 2 थेंब पाणी नाहीतर तुम्ही पाणी नाही घालाय किंवा दूध ह्या जागेला दूध पण घालू शकता. पाणी किंवा दूध नाही घातलं तर एकदम कडक झार मसाला होतो आणि मोदकमध्ये खायला एकदम कडक लागतो मसाला. असा ठेवला का एकदम नरम होतो. टाकतात एकदम ढिला ढिला कसा झाला एकदम बघा. सगळं विरघळलं. थोडंसं 2 मिनिटात आता भाजून घ्यायचं. आता हे तयार झाला बघा मसाला असा. आता आपण गॅस बंद करू आणि एक मसाला एका थालमध्ये काढून घ्यायचा करून आणि थंड करायला ठेवून द्यायचा. सगळा असा हे करून सगळा एकदम काढून घ्यायचा. असं पसरून घ्यायचा थालमध्ये आणि गार होऊ द्यायचा. गार झाला होऊ द्यायचा. गार होस तर आपण पीठ मळून घेऊया. आता बघा कसं एकदम मऊ मऊ झालंय पीठ. एकदम मऊ झालं. असं करून घ्यायचं आता. चालू मस्त असं हे करून घ्यायचं. थोडासा तुपात हात लावून घ्यायचा. चिकट चिकट आहे म्हणून थोडंसं एकदम नॉर्मल मी तूप टाकून घेते. तुपात हात लावून घट्ट तुप आहे पातळ लावून घेते. मेल्ट करून घेते. थोडंसं आता एकदम पीठ बघा पातळ मस्त झाले. जास्त कडक नाही, जास्त नरम बी नाही. जरा गोळा असा चांगला मस्त बनवून घे. एक जीव करून घ्यायचा. वेगवेगळं नाही राहायला पाहिजे. कसा मस्त गोळा झाला. हे वर येतोय असा दाबला तर कसा वर येत. मस्त गोळा झाला बघा. आता आपण हे पाटावर असे करून घेते मी आणि मस्त मस्त गोळ्या बनवून घ्यायच्या. अशा गोल 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 गोळ्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या. अशा गोळ्या बनवून घ्यायच्या. सगळ्याच्या अशा गोळ्या बनवायच्या. चांगलं हे करून साठी लाटायसाठी अशा मोदक करायसाठी अशा गोळ्या बनवून घ्यायच्या. तर मोदक बनवण्यासाठी लाटून घ्यायचं. असं लाटी लाटून घ्यायची. हातावर ठेवायची. हे असा मसाला घालून घ्यायचा आपण आणि हे असं दोन्ही हे धरायचे जवळजवळ आणि हे असं चिपकून घ्यायचं. अशा गुड्या गुड्या पाडून चिपकून घे. मोठ्या मोठ्या गुड्या पाडायच्या आणि असं अशा सगळ्या हातानं अशा पाडून घ्यायच्या. कोणी ज्याला असं आपल्या हातेला ठेवायचं असं आणि सगळे एका जागेवर करायचं आणि असं असं चांगल्या स्वच्छ हातानं असं असं वर शेंडा करून घ्यायचा. मस्त शेंडा करून घ्यायचा आणि असा दाबायचा. कसा तयार झाला मोदक मस्त ठेवून घेते. आता सगळं मोदक आपण असं करून घ्यायचं. हे सारं मोदक बघा करून बनवून तयार झालं तुमचं. आता तेल पण कढाई ठेवलं होते. गरम तेल झाले. आता आपण तळून घेऊ मोदक.
एक 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 सोडून असा तळून घेऊ. तळणीचं मोदक मस्त गोल्डन फ्राय होतं तळून घे. जेवढं आपल्याला टाकायचं तेवढं टाकून त्यात माती तेवढं टाकून घ्यायचं आणि तळणीचं मोदक तयार करून घ्यायचं. तसं तेल घालून घ्यायचं त्याच्यातनं असं हलवून घ्यायचं. चांगलं गोल्डन फ्राय तर तळून घ्यायचं. असं टमटमीत होऊन घ्यायचं. कच्चं नाही राहिलं पाहिजे, चांगलं गोल्डन फ्राय होईल. असं थोडं ही शेंडावर येतं, थोडं शेंड्याला पण असं उलटं करून खाली घ्यायचं. थोडंसं एक एक करून आता खाली घ्यायचं. ते तळून मस्त. असं हलवून घ्यायचं. आता गोल्डन फ्राय व्हायला लागले तर मस्त मस्त गोल्डन फ्राय झालं. आता काढून घ्यायचं. आता ही झाऱ्यामध्ये काढून घेते. तेल राहू द्यायचं ना, असं सगळं एकदम झाऱ्यात काढून घ्यायचं. तेल सगळं नितळून घ्यायचं. मस्त कसं वास पण मस्त येतोय, खुसखुशीत मस्त झाल्यात आहे. आणि सगळं तेल काढून ह्या प्लेटमध्ये काढून घेतलं. आता असं सगळं बॅच मी सगळं तळून घेणार. बॅच मी असं. कसं झालं माझं मोदक बघा, मस्त झालं तर का. लाईक करा, शेअर करा. आणि हे गणपती निमित्त प्रसादासाठी मी बनवले तर मोदक. ज्याच्यासाठी गणपती आहे त्यासाठी प्रसादासाठी बनवले ते मोदक मी. तुम्हाला कसं वाटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the positivity.